आज हानीच्या पप्पाला 6 वाजता ड्युटीला जायचं होतं, त्याच्यामुळे त्याने जल्दी सुटले होते. तोपर्यंत हानी पण उठली होती. हानी तर रात्री लेटला झोपली होती, पण तिला काय माहित होतं काय की तिचे पप्पा जल्दी जाणार होते म्हणून. त्याच्यामुळे तिने पण जल्दी उठली होती. त्यांना बाहेर वाट लावून आलो होतो. पप्पा गेल्यानंतर आणखी झोपली होती. मग दोघं पण 7ला उठलो होतो. तुम्हाला तर दिसतच असलं माझ्या मागे तिने काय करत आहे. मॅडमचं सकाळी खेळायचं काम चालू होतं. आता तिचा टाइम ड्रॉप पियाचं पण झालं होतं, त्याच्यामुळे तिला जल्दी आंघोळ घालून बसू घालू होतो. हानीला 1 वर्ष व्हायला लावलेलं आहे, तरी पण दात आले नव्हते, त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलला नेऊन आणलं होतं. हे ना ड्रॉप हा दात हलका निघण्यासाठी दिलं होतं. तेच तिनं आवडीनं पित होती, कारण काही गोड होतं त्याच्यामुळे तिने पित होती. दुसरे कोणतेही पाहिजे तर तिने थुकून टाकून देत होती. तुम्हाला तर नवीनच काहीतरी बोलायला शिकली, मला तर काय कळच नसेल रे बाबा. तुम्हाला जर कळ असलं तर तुम्ही मला सांगा. तुम्हाला कळेल का? तुम्हाला ना हानीचे एक दात दाखवतो, एकच निघाले ते कसं. दुपारी हानीचे पप्पा आले होते. मला शॉपला पण जायचं होतं. त्याने सांगितले होते की काहीतरी आण करत म्हणून. मग काय मी लगेच निघालो होतो. हानी पण घरीच होती. तिला ना घरी ठेवून पहिल्यांदा गेलो होतो. मी कुठेही गेलो तर तिला सोबतच घेऊन जातो, पण हानीचे पप्पा होते म्हणून त्यामुळे ठेवून गेलो होतं. पण तिनं मी जात वेळेस तर खूप जास्त रडली होती. तर कुठेही फिरायचं तर खूप जास्त आवडते म्हणून तुम्हाला तर माहितच आहे. पण मी अगोदर शॉपला चालू मला घेते तर रडणं चालू होतं. पण रस्त्यामध्ये हानीचा तर फ्रेंड एकलाच होता, त्याच्यापाशी तर कोणीच नव्हते. डेली तर लेकरच राहतात त्याच्याजवळ, पण आज एकलाच होता. बाप काय झालं होतं की आता गणपतीला 1 दिवस राहिलं होतं, पण गणपतीची तयारी किती तर खूप जास्त करत आहेत. अगोदरच आणून ठेवले होते गणपती. इकडे कसं आणतात काय मला माहित नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं होतं मी ना. पहिल्यांदाच इकडे एरियामधली गणपती बघत आहे. मग मी तर खूप जास्त खुश होते. आता हानीला घेऊन डेली पण जायला येते. शॉपला तर आलं होतं, माझ्याकडे तर 50 रुपये होते. मग काय 50 रुपयाचे पण काहीतरी न्यायचा प्लॅन केला होता. मग काय घेतलो, घेऊन लगेच रूमला आलो होतो. मग संध्याकाळी हानीचे पप्पा हानीसाठी रबडी आणले होते, माझ्यासाठी पाणीपुरी आणले होते. मग काय पाणीपुरी बघल्यानंतर तोंडाला तर पाणीच येते. माझं तर फेवरेट आहे. हानीचे पप्पा हानीला चारायचं काम करत होते. मला काय खाऊ देत नव्हते, त्याच्यामुळे तू खा, मी तिला चारतो म्हणून सांगितले होते. तिकडे हानी पण पोट भरून गेलेले, तिकडे मी पण खाऊ लागलो होतो. मग दोघं पण